नमस्कार आणि आता सविस्तर वृत्तावली। सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात असणारी मांडेशी महिला सहकारी बँक ही ग्रामीण भागात महिलांसाठी कार्यरत असणारी बँक आहे। या बँकेतर्फे महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। जेव्हा एक महिला बचत करते तेव्हा ती तिच्यासह तिच्या कुटुंबाचा देखील उत्कर्ष करते असं म्हटलं जातं। मांडेशी महिला सहकारी बँक देखील हाच उद्देश ठेवून महिला सबलीकरणासाठी विविध योजना राबवत आहे। चूल आणि मूल यातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहून महिलांना स्वयंरोजगार करण्याची संधी या बँकेनं दिली आहे। विकासाबरोबरच सन्मानाने जगण्याची संधी महिलांना उपलब्ध झाली आहे। मात्र हे करत असतानाच महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या बँकेनं केलं आहे। आपल्या समाजातल्या महिलांना आत्मविश्वास नाही असं ना, त्यांना खूप आत्मविश्वास आहे। म्हणजे त्यांच्या मुलांचं एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आमच्याकडे 12-12 तास लाईट नसते, अशा परिस्थितीमध्ये राहून शेतीवर काम करून त्या मुलांना शिकवतात। फक्त असं आहे की त्यांचा जो आत्मविश्वास आहे त्यांना इनोव्हेशनमध्ये आणून त्यांना जास्त संधी कशी देता येईल अशी काय संधी निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे। ते फारसं आपल्याकडे नाही आणि आम्ही महिला बँकेमार्फत ते केलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या या बँकेमुळे महिलांना विकासाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत। गरीब गरजू महिलांना त्यांच्या विविध गरजांसाठी सुलभ पद्धतीनं कर्ज वाटप केलं जातं। शेळीपालन, शिवणकाम, भाजीपाला विकणं, विविध प्रकारचे स्वयंरोजगार यांसाठी बँकेकडून अर्थसहाय्य देण्यात येतं। महिलांना स्थावर मालमत्तेबरोबरच त्यांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळवून देण्यासाठी बँक सहकार्य करते। बचत गटांची स्थापना करण्यासाठी योग्य मार्गदर्शन महिलांना दिलं जातं। यामुळे या महिला आता सावकारी पाशातून मुक्त होताना दिसत आहेत। बचतीचं तसंच खर्चाचं योग्य नियोजन करण्याच्या मार्गदर्शनामुळे या महिला स्वतःच्या विकासाकडे वाटचाल करत आहेत। या माध्यमातून भविष्यातल्या तरतुदींसाठी तसंच उत्कर्षासाठी या महिला आता स्वयंसिद्ध होताना दिसत आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर। नमस्कार।